नमस्कार, मी रिया. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पिढींत गाऊनचा कशा पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत ते दाखवते. पहिला आहे, मी पेपर कटिंग करून घेतला आहे 34 साईजचा. त्यामध्ये उंची पहा 15.5 आहे. 15.5 घेतली आहे. पेपर कटिंग करून घेतला मी आधी. त्यानंतर छातीचा चौथा भाग 8.5 होतो 34चा. त्यात मी 1 इंच वाढवलं, कारण मला फ्लेक्झिबल चेन लावायची आहे आणि 2 इंच मी मार्जिनसाठी सोडले आहे शिलाईसाठी. त्यामध्ये पुढचा गळा आहे तो 2.5 इंचाचा, शोल्डर 5.5 आणि मुंडा आहे तो 6.5 घेतला आहे. अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायचं पेपरवर. इथून 1.5 इंच टाकायचा आणि आपल्याला गोल शेप मुंडा करायचा आहे आणि पूर्णपणे अशा पद्धतीने पुढचा आणि मागचा कटिंग करून घ्यायचा. जसं आपण ड्रेसचा शिवतो, पंजाबी कुर्ती शिवतो, त्याचप्रमाणे आपल्याला हे मापं टाकून घ्यायची. हे न्यू फॅशनचं फॅन्सी आपल्याला गाऊन आहे. माझ्याकडे भरपूर कस्टमरचे अशा पद्धतीने शिवले आहेत. व्यवस्थित मी पूर्ण उंची घेतली आहे पुढच्या बाजूची. त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये 2 भाग होतील, एक पुढचा आणि एक मागचा भाग होईल. हे पहा पूर्णपणे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. या पद्धतीने 2 भाग झाले आहेत आणि मग 2 भाग करून घ्यायचे वेगळे. आता आपल्याला हे पहा, मागचा आणि पुढचा झाला. त्यानंतर आपल्याला पुढच्याचं काय करायचं आहे, गळा टाकायचा. कोणताही, जसं ड्रेसला आपण गळे मारतो, गळा हे कशा पद्धतीने वेगवेगळ्या फॅन्सीमध्ये आपण गळे करू शकतो. इथून मग 2.5 इंच टाकायचं. 2.5 इंच टाकून घेऊया. व्यवस्थित 5.5 घेतलंय मी गळा पुढचा. आणि आपल्याला कोणत्याही डिझाईनिंगमध्ये करू शकतो गळा, तुम्हाला पाहिजे तसा. आता हे पुढचा भाग आहे तो इथे 1/2 इंच कमी करून घ्यायचा. जसं आपण ड्रेसला करतो, मार्जिन टाकतो, त्याचप्रमाणे टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं. हे झाला पुढचा. आता आपल्याला काय करायचं आहे, हाताचं मेजरमेंट काढायला लागेल. मागचा बाजू आहे ती 2.5 इंच ठेवायची आणि त्यानंतर तिथून मग 3 इंच टाकून घ्यायचे आणि इथून गोल शेप मारायचा, म्हणजे मागचा गळा होईल. आता आपल्याला हाताचे किती आहे, 16 घ्यायचे. 15 हात उंची पाहिजे त्यांना, आपण 16 घ्यायची. 16.5 इथून 9 इंच टाकायचं. जरा मी 1 इंच जास्तच घेते, कारण हे कसं कॉटनचं कापड आहे, कमी जास्त होतं याच्यामध्ये. इथं पूर्ण उंची आहे ती 16.5 आहे. व्यवस्थित करून घ्यायचं कापड.
अशा पद्धतीने आपल्याला जिथं आता आपल्याला मार्जिन केलेली आहे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर इथे खाली बॉटमला मी 7.5 इंच घेतले, इथून 2.5 इंच कटिंगसाठी टाकायचं. हाताचा भाग येणार पूर्णपणे, हाताचं शेप द्यायला. त्यानंतर मग पूर्ण हात पाहिजे लॉंग, अशा पद्धतीने ड्रॉ करायचं. त्यानंतर कटिंग करून घ्यायची. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची पूर्णपणे. हे पहा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. मला एक आत्मविश्वास वाढेल माझा. आणि इथून मग 1/2 इंच आपल्याला थोडंसं कमी करून कट करून घ्यायचं. ह्या पद्धतीने छान असं झाला कट. आणि आता जो कापड उरला आहे इथून सरळ कट करून घ्यायचं. आपल्याला आता चुड्यांसाठी हा खालचा घेर येईल. हे दोन्ही भाग एकत्र करून सेम करून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचं पूर्णपणे. हे बघ, अशा पद्धतीने आला कापड पूर्ण. 2 भाग झालेत. आणि तिथून मग आपल्याला मधून कट करून घ्यायचे. एक पुढच्या भागाला प्लेट करून घ्यायच्या आणि एक मागच्या भागाला प्लेट करून घ्यायच्या. नॉट लावायचं. नंतर मग व्यवस्थित गळ्या सगळं पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकेनच. स्टिचिंगचा कशा पद्धतीने करते मी, चेन कशी लावते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की